इथलं साई रिसॉर्ट हे अनिल परब यांच्या मालकीचं असून परब यांनी पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून बांधकाम केलं असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता। तसंच या रिसॉर्टचं पाडकाम करण्याकरता प्रशासनाकडे त्यांनी दगादा लावला होता। अखेरीस या पाडकामाला मुहूर्त मिळालाय। 14 नोव्हेंबरला रिसॉर्टवर हातोडा पडणार असल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे। पाडकामाकरता टेंडर भरण्याची उद्या शेवटची तारीख आहे। स्वतः सोमय्या उद्या रत्नागिरीला जाणार आहेत। उद्या मी स्वतः रत्नागिरीला जाणार आहे। रत्नागिरी पोलिसांनी मला बोलवलंय, स्टेटमेंट देणार आहेत। माझा तक्रारीच्या आधारावर परवा FIR झाली आणि काल भारत सरकारने जी तक्रार केली होती त्याच्यावर दापोली कोर्टाने अनिल परबच्या विरोधात समन्स काढलं आहे। 14 तारखेला रिसॉर्ट तोडण्याचं काम प्रारंभ होणार। उद्या जे टेंडर भरण्याची शेवटची तारीख आहे। अब हिसाब अनिल परबचा। खासदार संजय राऊत यांच्या जामिनाविरोधात ईडी हायकोर्टात जाणार आहे। मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे। राऊतांना PMLA कोर्टाने दिलेल्या जामिनाला ईडीचा विरोध आहे। जामीन रद्द करण्याकरता ईडीच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे। कथित 1034 कोटींच्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना मुंबई सत्र न्यायालयातील PMLA कोर्टाने काल जामीन मंजूर केलेला आहे। न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या कोर्टासमोर या याचिकेवर काही वेळात सुनावणी होणार आहे। महत्त्वाची बातमी आहे, कालच हे स्पष्ट झालं होतं की हायकोर्टात आज सुनावणी होईल, त्याप्रमाणे आज सुनावणी होती आहे। ईडीनं संजय राऊतांच्या जामिनाला विरोध केलेला आहे, त्याबाबत आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे। PMLA कोर्टानं राऊतांना जामीन मंजूर केलेला आहे। राऊत काल घरी गेले। आज सकाळी त्यांनी पत्रकार परिषद सुद्धा घेतली, संवाद सुद्धा साधला पत्रकारांशी। उद्धव ठाकरेंना इथे भेटले। हायकोर्टात आता काही वेळात सुनावणी सुरू होईल। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांना अधिक विचारूया। प्रणाली, किती वाजताच्या दरम्यान सुनावणी आहे, काय अधिक सांगाल? आता थोड्या वेळातच सुनावणीला सुरुवात होईल। काल आपल्याला माहिती आहे की संजय राऊत यांना PMLA कोर्टाने जामीन दिला होता। हा जामिनाची जी प्रक्रिया आहे ती थांबवावी अशी मागणी सुरुवातीला PMLA कोर्टामध्ये ईडीच्या वकिलांनी केली होती, परंतु ती मागणी PMLA कोर्टाने फेटाळून लावल्यानंतर जे ईडीचे अधिकारी आहेत किंवा ईडीचे वकील आहेत ते हायकोर्टामध्ये गेलेले होते। काल सुद्धा यावर सुनावणी झाली होती आणि त्यानंतर त्या सुनावणीची आजची तारीख देण्यात आलेली होती। त्यामुळे आता थोड्या वेळातच पुन्हा एकदा संजय राऊत यांना जो जामीन देण्यात आलेला आहे तो जामीन नामंजूर करावा किंवा तो जामीन दिला जाऊ नये या संदर्भातली जी याचिका आहे ज्या ईडीच्या वकिलांनी टाकलेली, त्यावर थोड्या वेळातच कोर्टामध्ये सुनावणी सुरू होईल। नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। आमच्या प्रतिनिधी प्रणाली आपल्या सोबत होत्या। थोड्या वेळात हायकोर्टात सुनावणी सुरू होईल असं त्या सांगत होत्या। संजय राऊतांना जामीन मिळालेला आहे PMLA कोर्टाकडून, त्याला ईडीचा विरोध आहे आणि त्याबाबतच त्या अधिक माहिती देत होत्या।